श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आशाचं जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज करत आहे बीटची भाजी. तुम्हाला माहिती आहे आज बीट हे कच्चं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, म्हणून मी त्यासाठी आज भाजी करत आहे. ही भाजी खूप छान लागते. त्याच्यासाठी मी थोडा कांदा ऑलरेडी कढईत टाकलेला आहे, पण वापरलेली वस्तू सांगते. कांदा वापरला, असं अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कसुरी मेथी आणि बारीक बीट कापलेला आहे आणि जिरं मोहरी. आता मी ह्याच्यामध्ये जिरं मोहरी, कांदा आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी टाकत आहे आता कसुरी मेथी, लसूण वाटलेला, मी खलबत्त्यात वाटलेला आहे लसूण ठेचलेला. असं छान ब्राऊन झालेला आहे कांदा. आता त्याच्यात मी बीट टाकते. बीटची भाजी खरंच छान लागते. त्याच्यावर कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. एक वेळेस खरंच अवश्य करून बघा बीटची भाजी. तुम्ही ह्याच्यात वरून किसून आहे ना वल्ल खोबरं घालू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट पण थोडासा घालू शकता, आणि नाही घातला तरी चालतो, कारण कांदा लसूण मिरची असते तर ह्याच्यामध्ये. आंबट पाहिजे असेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये लिंबू थोडं पिळू शकता किंवा बारीक कापून टमॅटोही घालू शकता. चवीनुसार मीठ, हळद, आणि कोणाचं एच कमी असेल ना तर खरंच ही भाजी रोज थोडी थोडी करून खायला घाला, किंवा ह्याचं ज्यूस पण करून खायला घाला. त्याच्यामध्ये ज्यूसमध्ये थोडंसं जिरं पावडर आणि थोडासा गूळ टाका. आपली भाजी शिजत आहे. बटाट्यासारखी भाजी ही शिजते आणि बीट काय पटकन वाफेवर शिजून जातं. मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे काय पटकन शिजलं जाते. थोडंसं झाकण टाकते 5 मिनटं. आणि औषधी ही भाजी. बीट हे तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच. आपल्याला डॉक्टर लोकही खायला सांगतात एच बी कमी झाल्यावरती, विकनेसपणा, गळवटपणा, की तुम्ही बीट खा, सलाड खा. आपली आता भाजी शिजलेली आहे. मी ह्याच्यामध्ये खोबरं नाही घातलं आणि शेंगदाण्याचा कूट पण नाही घातलेला. अशा प्रकारे ही आपली भाजी बीटची तयार झालेली आहे. या मैत्रिणीने बीटची भाजी खायला कशी झाली कशी नाही कमेंटमध्ये सांगा. आणि आशाचं जग या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही चुकलं वगैरे असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ.